जिनेन्द्रवर्णेमि चण्डमकरङ्गं गुणनयनभूषणोदयं विवस्त्रवरुणं वोच्चम्। जेवढं सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्राचार्य की जय। जेवढं परमपूज्य चारित्र्य कृती समाधी सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। जेवढं परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुदेव समंत रुद्रमुनी महाराज की जय। जेवढं परमपूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। जेवढं परमपूज्य आचार्य दिसंनाचे परमपूज्य आचार्य प्रभू सुंदर सागर जी महाराज की जय। आपलं प्रकरण सांगत ज्ञान मार्ग ना। ज्ञान मार्गामध्ये 433 नंबरचा श्लोक वाचणार होता। प्रकरण चालू होतं अवधिज्ञानाचं। अवधिज्ञानामध्ये जे स्वर्गामध्ये आणि नरकामध्ये किती क्षेत्राला जाणतात हे सांगितलं होतं। नरकामध्ये किती सांगितलं होतं क्षेत्र? 7.5 कोस। हां 1.5 कोस। हां 2 कोस। हां 4 कोस म्हणजे 1 योजना। ते प्रत्येक नरकामध्ये खालूवर अर्धा कोस वाढायचा। कारण खालच्या नरकातल्या देवांचं संकल्पना जास्त म्हणजे त्यांना कमी ज्ञान असणार आणि संकल्पनामानं कमी ज्ञान असतं आणि जिथं परिणामाची संकल्पना कमी तिथं ज्ञान वाढत जाणार। नरकामध्ये कमी संकल्पना तिथं वाढत जातात। नंतर तिर्यांच्या आणि मनुष्यामध्ये तिथे सांगितलं तिर्यांच्यामध्ये पहिला जगन्य जे देशावधीचे जगन्य ते त्यांचं पण जगन्य आहे आणि उत्कृष्ट किती आहे। नरकामध्ये उत्कृष्ट जगन्य सांगितलं नाही। तिथं एकच सगळ्यांना तेवढंच असतं, तेवढ्या क्षेत्रातलं सगळ्याच जीवांचं समान असतं। आणि तिर्यांच्यामध्ये उत्कृष्ट किती आहे त्याच्या शरीराच्या समेप्रबद्धाचं त्याच्या शरीराचा जो संचय आहे सोबचे सहित तिथपर्यंत त्यांना उत्कृष्ट ज्ञान आहे। त्याच्या पुढचं ज्ञान नाही तिर्यांच्या देशावधीच्या कुठल्या मधल्या भेदापर्यंत येणार। नंतर मनुष्यांना जे सामान्य सांगितलं तेच येणार। देशावधीचे जे जगन्य तेच त्यांना जगन्य त्यांचं जे उत्कृष्ट तेच मनुष्याला उत्कृष्ट आहे। आणि स्वर्गामध्ये किती सांगितलं त्या ठिकाणी भवनत्रिकामध्ये भवनवासी आणि वेंतरमध्ये असंख्यात करोड योजन सांगितलं। ज्योतिषवासीमध्ये असंख्यात 1000 योजना क्षेत्रात झाले। आणखी पुढे ज्योतिषवासीमध्ये सांगितलं ते जगन्य सांगितलं। जगन्य किती सांगितलं 25 योजना आणि 1 दिवसाचे सांगितलं आणि उत्कृष्ट जे आहे ते असंख्यात करोड योजन सांगितलं आणि ज्योतिषवासीमध्ये असंख्यात 1000 योजना। सौधर्मानी स्वर्गामध्ये सौधर्म स्वर्गामध्ये सौधर्माशन स्वर्गातील देवांना किती आहे 1.5 राजू क्षेत्र। त्याच्यानंतर पुढे सानत्वार महेंद्र 4 राजू अर्धा राजा 2.5 वाढलं ना तिथं वरचं 1.5 आणि खालचं 1 असे 2.5 राजू वाढले। नंतर ब्रह्मोत्तर मधले जीवांचं 4 राजू पुढे लांडकापिष्ट 5.5 राजू पुन्हा शुक्र महाशुक्रामध्ये 6 राजू। हा लांडकापिष्टामध्ये 6 राजू शुक्र महाशुक्राचं 7.5 राजू। नंतर आनंद प्राण शब्दात सहस्र 8 राजू आनंद प्राणांमध्ये 9.5 राजू आणि आरणाचूत मध्ये 10 राजू। नंतर नवग्रहिकाचे 11 राजू त्याच्यावरच्या अनुदेशानंतर मध्ये काही कमी 14 राजू 13 राजू अधिक म्हणा काही कमी 14 राजू अशा प्रकारचे क्षेत्राचं प्रमाण सांगितलं। आता ते त्यांचा विषय द्रव्याचं प्रमाण काय आहे स्वर्गामध्ये अवधिज्ञानी जे आहे त्यांचं विषयभूत द्रव्याचं प्रमाण किती आहे ते सांगतात। किती द्रव्याला सूक्ष्म द्रव्याला ते सांगतात ते आता पुढे सांगतात पुन्हा 2 गाथेमध्ये 433 आणि 434 नंबरची गाथा आहे। कप्पसुराणं सग सग
ओहि खेतं विविस्ससोवचयम् ओहि दौवपमानम् सन्धाव्य धुवहारेण हरेण सग सग खेत्तपदेश तत्तणचरिमखण्डम् तत्तण ओहि सदौवं तु ओहि खेतं विविस्ससोवचयम् ओहि दौवपमानम् सन्धाव्य धुवहारेण सग सग खेत्तपदेश सनायपमानं समर्पदेयाव तत्तनचरिमखण्डं तत्तनोहि सदौवं तु कप्पसुराणं सग सग ओहि खेत्तं विविस्ससोवचयम् ओहि दौवपमानं सन्धाव्य धुवहारेण हरी. काय करायचं? कल्पसूर म्हणजे कल्पवासी देवांचं किती द्रव्याला जाणतात ते काढण्यासाठी काय केलं? आपलं आपलं अवधी ज्ञानाचं क्षेत्र काय करायचं? स्थापित करायचं. प्रत्येकाचं आता सांगितलं ना, 1.5 राजू, 4 राजू, 5.5 राजू, 6 राजू, 7.5 राजू, 8 राजू, 9.5 राजू, 10 राजू, 11 राजू हे स्थापन करायचं. म्हणजे त्याचे जे आयताकार आहेत सौधर्मेशा स्वर्गातले देव किती जाणतात? 1.5 राजू. आणि त्याला धनाकार रूपाने स्थापित करायचं. 1.5 राजू बाय 1.5 राजू असे 1 राजू असं 1.5 राजू उंच आणि 1 राजू लांब आणि 1 राजू रुंद असं जे क्षेत्र आहे त्यांचं अवधी ज्ञानाचं ते स्थापित करायचं एका बाजूला. म्हणजे हे स्थापित करायचं म्हणजे प्रदेश सगळे जेवढे येतील ह्या 1.5 राजू मध्ये जेवढे त्याचे प्रदेश येतील आकाशाचे प्रदेश ते एका ठिकाणी तर स्थापन करायचे. आणि काय करायचं? एका बाजूला विस्रसोपचे रहित अवधी ज्ञानावरण कर्माचं जे द्रव्य आहे म्हणजे त्याचे परमाणु संचित आहेत त्याला स्थापित करायचं. इथं हे क्षेत्र स्थापित केलं म्हणजे क्षेत्राचे प्रदेश आणि इकडे द्रव्य कशाचं? अवधी ज्ञानावरणचं द्रव्य. आता प्रत्येक द्रव्य असते ना, मती ज्ञानावरण, शुद्ध ज्ञानावरण, त्याच्या वाटणीला आलेलं जे द्रव्य असतं. आपल्याचं वाटी कर्म आहेत. वाटी कर्माचा संच आहे की नाही? काय कर्माचं गाठोडं माहितच नाही आपल्याला. आपल्याला की माझ्यामध्ये काय आहे? हे जे शरीर दिसते तेवढंच मी आहे. परंतु ह्याच्यावर आपल्या आत्मप्रदेशावर कर्माचे परमाणु संचित आहेत 8 कर्मांचे. आणि किती आहे ते? अनंतानंत कर्म परमाणु. त्याचं पर्वतच्या पर्वत आहे, ढीचा ढीग आहे. तो ढीग जोपर्यंत आपण ओढून काढणार नाही बाहेर तोपर्यंत आपली सुटका नाही. एक सुद्धा कर्म परमाणु आहे तोपर्यंत ह्या जीवाची सुटका होणार नाही. म्हणजे अवधी ज्ञानावर कर्माचं पण सगळ्या आत्मप्रदेशावर प्रत्येक आत्मप्रदेशावर 8 कर्मांचे परमाणु आहेत. असं नाही की ज्ञानावरणाचे दर्शनाचे असं नाही. प्रत्येक आत्मप्रदेशावर 8 कर्म आहेत आणि प्रत्येक कर्माचे अनंत परमाणु संचित आहेत. आणि असे अवधी ज्ञानावरण कर्माचे जे काही परमाणु आहेत त्याचा फक्त संचय जो आहे सगळ्या प्रदेशावरचा तो इथे स्थापित करायचा. विस्रसोपचे नाही घ्यायचे. पुन्हा विस्रसोपचे मोठा असतोय, जीवराशीपेक्षा अनंत पट असतोय, तो विस्रसोपचे घ्यायचा नाही. फक्त अवधी ज्ञानावर कर्म परमाणु घ्यायचे. विस्र म्हणले ना, विस्रसोपचे राहील असे अवधी ज्ञानावर कर्म द्रव्याचे प्रमुख घ्यायचं आणि त्याला स्थापन करायचं दोन्ही बाजूला. आणि त्याला एकदा धुवहारानं भागायचं.
त्याला आपण एकदा ह्या द्रव्याला अवधी ज्ञान कर्माचं जे द्रव्य आहे अर्थसंदृष्टीनं त्याला कसं म्हणणार, समय प्रबद्ध दीड गुण आणि गुणित काही कमी हे अटी कर्माचं मिळून संजय एवढा आपल्या आत्म्याजवळ. त्याच्यामधलं आता आयुकर्माचा विषय जरा वेगळा असतो विषय, त्याला बाजूला करा. हे 7 कर्माचे घ्या. 7 न भाग दिला आपण एक ज्ञानावरून कर्माचे परमाणु आले, कारण 7 मध्ये वाटणी होणार ना, ही 7 कर्माची मिळून आहे आणि 7 न भागलं तर एका कर्माचे आले. आणि त्याला पुन्हा एक ज्ञानावरून कर्म, त्यातलं जे देशघाती द्रव्य आहे ते 4 प्रकृतीला वाटलेले येते. मग ते ज्ञानावरून, शुद्ध ज्ञानावर, अवधी ज्ञानावर आणि मनपर्यंत ज्ञानावर. जे सर्व घाती द्रव्य अनंत भाग आहे फक्त ते केवळ ज्ञानावरणाला पण वाटलेले येते आणि ह्या 4ला पण वाटलेले येते. सर्व घाती द्रव्याची वाटणी 5 मध्ये होणार आणि देशघाती द्रव्य जे असते त्याची वाटणी 4 मध्येच होते. मग ते ज्ञानावरण, शुद्ध ज्ञानावर, अवधी ज्ञानावर आणि मनपर्यंत ज्ञानावर. म्हणून याला 4 विभागलं तर हे अवधी ज्ञानावरणाचे द्रव्य आले. एवढं पहिला 7 कर्मामधलं एक कर्माचं काढलं ज्ञानावरणाचं 7 न भागल्यावर आणि पुन्हा 4 न भागल्यानंतर 4 प्रकृतीला वाटणी झालं म्हणजे एकेकाचं झालं. मग ते ज्ञानावरण, शुद्ध ज्ञानावर एकेकाचं झालं. मग त्यातलं आपल्याला काय घ्यायचंय, 5 ने नाही भागायचं, 4 नेच भागायचं. हा म्हणजे कसं असते, पहिल्यांदा आता ही ज्ञानावरणाला आलं त्यातलं अनंताचा भाग दिला की सर्व घाती द्रव्य म्हणायचं आणि अनंत बहुभाग जे द्रव्य आहे ते देशघाती द्रव्य असते. अनंत भाग आणि एक कमी अनंत हे सर्व घाती द्रव्य आहे आणि हे देशघाती द्रव्य. हे सर्व घाती द्रव्य 5 ला वाटून येणार, देशघातीला पण येणार आणि सर्व घातीला पण येणार. आणि हे जे देशघाती द्रव्य असते ते 4चेच वाटणीला येतात, कारण का केवळ ज्ञानावरणामध्ये देशघाती असत नाही म्हणून त्याला वाटणी जात नाही, म्हणून 4चा भाग इथं देतो आपण. मग हे एका कर्माचं होणार एका अवधी. मग हे जे अनंत आहे ना, हे अनंत आणि हे एक कमी अनंत ते नगण्य समजून त्याला ड्रॉप करून टाकलं म्हणजे त्याचं अपवर्तन केलं. मग शिल्लक काय राहते, एवढंच राहते. म्हणून इथं ते काही हितच नाही. जे बहुभाग द्रव्य काढण्यासाठी आपण अनंताचा भाग दिला तो अपवर्तित करून टाकतात आणि ते 4चीच वाटणी दिली. म्हणजे एवढं द्रव्य जे आहे ते अवधी ज्ञानावर कर्माचे ह्यातलं पण थोडे येणार आहे, परंतु ते थोडंसं असते त्याला गौण करून टाकतात आणि हे जे पुष्कळ द्रव्य तेच घेतात. तर हे अवधी ज्ञानावर तेवढं द्रव्य समजा, याच्यामध्ये हे थोडं अधिक आहे एवढं समजून. तर याला काय करायचं, स्थापित करायचं एका बाजूला आणि हे प्रदेश एका बाजूला स्थापित करायचे आणि काय करायचं, त्याला ध्रुवाने भागत जायचं. आता उदाहरणार्थ इथं आपण समजा घेऊया की क्षेत्राचे 6 प्रदेश आहेत भरपूर समजण्यासाठी आपल्याला फक्त. आणि हे द्रव्य आहे 65,536 आहे. अवधी ज्ञानावरणाचं द्रव्य एवढं आहे असं समजूया आणि ध्रुवाराचं प्रमाण 2 आहे असं समजूया. मग याला काय करायचं, ध्रुवाराने भागायचं. त्या द्रव्याला काय करायचं, ध्रुवाराने भागायचं. भागल्यानंतर जे उत्तर येईल किती येणार, 32,768. आता आपण एकदा ध्रुवाराने भागलं त्यातून 1 वजा करून टाकायचं, किती राहिले 5 आहे. पुन्हा याला ध्रुवाराने भागायचं, किती येणार 16,384 येणार. आणि एकदा भागलं दुसऱ्यांदा की याच्यातनं पुन्हा 1 वजा करायचं. जेवढे प्रदेश आहेत ना तेवढ्या वेळेला आपण त्याला ध्रुवाराने भाग देत जायचं. तेवढ्या वेळा ध्रुवाराने भाग देत देत कारण पुन्हा याला 2 भागलं पण किती आला 8,192. मग पुन्हा वजा करायचं, इकडे 3 झालं.
पुन्हा 2 ध्रुवाने भागलं 4096. पुन्हा याच्यातून वजा केली किती राहिले 2. पुन्हा याला 2 ने भागलं किती आले 2048 आले. वजा करायचे याच्यातून 1 राहिलं. आता पुन्हा याला ध्रुवाने भागलं किती आलं 1024. हे वजा 1 केलं 0 आलं. आता हे शेवट सुनालं इथं जे राहिलं इथं जे शिल्लक राहिले तेवढ्या सूक्ष्म स्कंदाला ते स्वर्गातले देव जाणतात अवधिज्ञानाच्या द्वारे. अवधिज्ञानाच्या द्वारे सर्व घाटीचं कारण नाही अवधिज्ञानावर जे द्रव्य मांडलं आपण ते जे मगाशी दाखवलं तेच आपण मांडलं एवढं. आणि ह्याला ध्रुव आरण भाग देत जायचं. कुठपर्यंत भाग देत जायचं जेवढे प्रदेश संपेपर्यंत. हे क्षेत्राचे जेवढे प्रदेश आहेत ना त्यातनं एक वेळा भागले की एक वजन करत गेलं म्हणजे जेवढे प्रदेश आहेत तेवढ्या वेळेला ध्रुवानं भागायचं असं थोडक्यात समजा. भाग देत मग ज्या वेळेला हे प्रदेश संपतील त्यावेळेला तिथे जे काही उत्तर येईल तेवढ्या सूक्ष्म स्कंदाला स्वर्गातले देव जाणतात. म्हणून आता बघा पहिल्या स्वर्गातलं किती आहे क्षेत्र 1.5 राजू आहे 1.5 घनराजू आहे. तर त्याचे प्रदेश इथं आपण स्थापित करणार. तिसऱ्या स्वर्गात 14 स्वर्गातले प्रदेश किती येणार तर त्याच्यात हे किती 4 राजू आहे. ते प्रदेश भरपूर होणार दुप्पटपेक्षा जास्त होणार. मग त्याचं क्षेत्र अजून पुढे सूक्ष्म होत जाणार. तर 1024 आले ना तर पुन्हा जे प्रदेश जास्तीचे तेवढे पुन्हा त्याला भाग देत जावं. मग ते सूक्ष्म स्कंद येत जाणार. ते पुढच्या स्वर्गातल्या देवांचं जे अवधिज्ञानाचं जे क्षेत्र द्रव्य आहे ते सूक्ष्म होत जाणार खूप सूक्ष्म. म्हणजे 4 राजू कुठं आणि 1.5 राजू कुठं आणि त्याचे प्रदेश जी संख्या तर भरपूर आहे. तेवढ्या वेळा आपण ध्रुवाने भाग देत जाणार. मग 5.5 राजू 6 राजू तर तेवढ्या क्षेत्राचे जेवढे प्रदेश आहेत तेवढ्या वेळेला आपण त्या अवधिज्ञानाकर्माच्या द्रव्याला भाग देत ते संपूर्ण प्रदेश संपेपर्यंत भाग देत गेलो. आणि तिथे जे काही उत्तर आलं तेवढ्या द्रव्याला ते जाणतात. त्या स्वर्गातले देव जाणतात. म्हणून वरच्या स्वर्गातल्या देवांच्या द्रव्याचं प्रमाण सूक्ष्म होतं खूप सूक्ष्म होणार. तर त्याच्यापेक्षा किती वेळा ध्रुवानं भागाला असंख्यात जास्त आले भागाने. म्हणून इथं काय केलं तिथं बघा तर ते प्रत्येक ठिकाणी अवधिज्ञानावर त्यांचं जे हे आहे क्षेत्रप्रमाण ते ठेवलं. 4 घनराजू 5.5 घनराजू वगैरे ते सांगितलं गाथेमध्ये. इकडं अवधिज्ञानाचं क्षेत्र स्थापित करायचं आणि एका बाजूला अवधिज्ञानावर कर्माचं द्रव्य स्थापित करायचं आणि ध्रुवानं भाग देत जायचं. आपल्या क्षेत्राच्या प्रदेशाच्या शलाकाप्रमाण समाप्त होईपर्यंत भाग द्यायचं. आणि त्या ठिकाणी जो शेवटचा खंड आला त्या स्वर्गातील देवांचं ते अवधिज्ञानाचं विषयभूत द्रव्याचं प्रमाण आहे. तेवढ्या द्रव्याला ते तिथं कमी जास्त नाही. सगळ्या देवांचं सारखंच क्षेत्र पण सारखंच आणि द्रव्य पण सारखंच आहे. दुसऱ्या स्वर्गातल्या सगळ्या देवांचं अवधिज्ञानाचं द्रव्य आणि क्षेत्र समानच आहे. तिथे जगाने उत्कृष्ट भेद काही सांगितलंच नाही. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या तिथल्या पहिल्या दुसऱ्या स्वर्गांचं समान सगळ्यांचं. तिसऱ्या 4थ्या स्वर्गातल्या सगळ्यांचं समान. त्या स्वर्गातल्या सगळ्यांचं समान. आता पुढं काळाचं प्रमाण सांगतात. हे क्षेत्र सांगितलं द्रव्य सांगितलं. द्रव्य लक्षात आलं ना ते नाही आलं लक्षात. जसं वर स्वर्गात जाईल त्या देवांची जास्त सूक्ष्मता वाढत द्रव्याची सूक्ष्मता. ज्या देशामध्ये ज्ञानाचे जे वरचे भेद आहेत ना ते येत जातील पुढच्या देवांमध्ये. सौधर्म स्वर्गातलं मध्ये येईल त्याच्यापेक्षा सामूहिक मेंबरचे पुढे येईल पुढचे येईल. ज्या संख्यात भेद जाणार तिथल्या स्वर्गाचे पुढचे. कारण ध्रुवानं तेवढे भाग जास्त दिलेत आपण तेवढे भेद जास्त येतील ना. जे 1.5 राजूपेक्षा 4 राजू म्हणजे 2.5 राजूचे जेवढे प्रदेश होतील तेवढ्या वेळा ध्रुवानं भाग जास्त झाला तिथे. पुढचे तेवढे 2.5 राजूचे जेवढे प्रदेश आहेत ना तेवढे भेद जातील त्यावेळेला सानुग्रह महेंद्राचं द्रव्याचं प्रमाण येईल तिथं. अवधिज्ञानाचा तो भेद
पुन्हा पुढे त्याचे 4 दीड राजूचे प्रदेश जेवढे आहेत, तेवढे पुढे घेत जातील. त्यावेळेला ते वरच्या ब्रह्मब्रह्म सर्वांना देवांचं विषयभूत द्रव्य. देशावधीचे ज्ञान आपण ज्ञानाचे भेद स्थापित केले समजा तर ब्रह्म स्वर्ग आणि ऐशांचं पहिलं भेद. देशावधीची इथं भेद आहे, तिथं सौधर्म ऐशांचं आहे. पुन्हा राजूचे जेवढे प्रदेश आहेत तेवढं पुढे गेलो आपण, मग तिथे सानंद कुमार भाईंदरचं येईल. पुन्हा दीड राजूचे प्रदेश जेवढे तेवढे आपण भेद पुढे गेलो. पुन्हा कोणाचे येणार ह्याचे ब्रह्मब्रह्मोत्तराचे. पुन्हा त्याच्या पुढं अर्धा राजू जास्त नंतर कापिष्टाचे. असं म्हणजे तेवढे भेद आपण जाणत आहोत तेवढे वेळेला आपण भाग जास्त देणार ना. अर्ध्या राजूचे जेवढे प्रदेश आहेत तेवढ्या धुवाराचे भाग जास्त येत जाणार, म्हणजे तो पुढचा भेद येईल ना. तिथं सगळे द्रव्याचे भेद कसे आलेले आहेत, धुवाराचा भाग देऊनच आलेले आहेत ना. अशा प्रकारे हे द्रव्याचं विषय सांगितलं. आता पुढं 435 गाथा आहे. विसर चोप रहित का म्हटलं असतं? विसर सोपचे सेट घेतलं तर पुढे आणखी मोठं होईल ते स्कंद. छोटा स्कंद घ्यायसाठी सांगितलं, त्याच्यात त्याला धुवारण भाग देत जायचं. सोहमी सानानम संख्येच्या ओहुवस्त कोडी वरिम कप्प चौके पहिला संख्येच भागोदू सोहमी सानानम संख्येच ओहुवस्त कोडी अजून एक आहे आता तत्तोलांतव कप्पन कौडी सवट्ट सिद्धी पेरंतम किंचूण पल्लमेत्तम कालपमाणं जहाजोगम तत्तोलांतव कप्पन कौडी सवट्ट सिद्धी पेरंतम किंचूण पल्लमेत्तम सौधर्म आशयाचा तर काळाचं प्रमाण सांगताय. किती काळाला जाणता तर असंख्यात कोटी वर्ष जे आलं तर कधी ते असंख्यात करोड वर्षातलं काळातलं म्हणजे मागचं आणि पुढचं तेवढ्या पर्यायाने ते जाणतात, काळाला जाणतात. आणि त्याच्यावर वरिवरच्या कप्प चौकीवरचे 4 म्हणजे सानत्वा मांडर आणि ब्रह्मोत्तर 4 स्वर्ग. तेथील जे देव आहेत ते पल्ल्याच्या असंख्याताव्या भाग प्रमाण म्हणजे असंख्यात कोटी वर्षापेक्षा पल्ल्याचा असंख्यात्व भाग मोठा घ्यायचा. पल्ल्याच्या असंख्यात्व भागामध्ये पण असंख्यात वर्ष होतात, परंतु त्या असंख्यात करोड वर्षापेक्षा सुद्धा हा जास्त मोठा आहे, म्हणून ते पल्ल्याचा असंख्यात्व भाग सांगितला तिथं. आणि तत्तो लांतव कप्प पौडी सवट्ट सिद्धी पेरत. त्याच्यानंतर लांतव स्वर्गापासून ते सर्व सिद्धी सगळेच घेतलं पूर्ण. 6व्या स्वर्गापासून 7व्या स्वर्गापासून ते पुढे सगळे सर्व सिद्धीपर्यंत सगळे किंचूण पल्लमेत्तम काही कमी पल्ले मात्र, परंतु जहाज योगम सगळ्यांचे समान असेल असं नाही, यथायोग्य वरच्या स्वर्गातलं वाढत वाढत जाईल. काही कमीचं प्रमाण तिथं कमी होत जाणार म्हणजे काळ वाढत जाणार. अशा प्रकारे काळाचं प्रमाण सांगितलेलं आहे. म्हणजे शेवटचं देशावधीचा भेद येत नाही. एक समय कमी पल्ले आहे ना, देशावधी ज्ञानाचा जो उत्कृष्ट भेद आहे तिथं काळाचं प्रमाण किती आहे, एक समय कमी पल्ले. तर ते मुनी राज्यात जाणू शकतात, ते 4थ्या 5व्या गुणस्थानावरती नाही जाणू शकणार. स्वर्गातले देव पण 4थ्या गुणस्थानावरतीच असतात ना, तर त्यांना खालचा भेद तो उत्कृष्ट भेद होणार नाही. पण सर्वांना सिद्धीचे स्वर्गातले देव पण 4थ्या गुणस्थानावरतीच आहेत ना, सर्वांना सिद्धीचे चतुर्थ 4 गुणस्थान असतात ना
मग त्यांना सुद्धा देशावधीचा उत्कृष्ट भेद होत नाही. खालचा मधला मध्यम भेद आहे ना, तिथपर्यंत जाणू शकतात. त्यांचं असं आहे ना, काही कमी 14 राजू हे त्यांचं क्षेत्र आहे. त्याचं द्रव्य पण सूक्ष्म होणार आणि त्याच्याप्रमाणे त्यांचा काळ जो आहे तो पण जास्त आहे, परंतु काही कमी पल्ले, एक समय कमी पल्ले नाही, काही वर्ष कमी पल्ले. म्हणजे सर्वच ते देवांचं चौथं गुण असतं. तर देशावधीचं अजून हे गत आहे. काळाचं प्रमाण सांगते. जोईसियंतानोही केता उत्तान होंती खणपदरा कप्पसुराणं च पुनो विसरितं आयदं होदी ज्योतिष्यंत न ओही. ज्योतिष देवांचं जे अवधी ज्ञानाचं क्षेत्र आहे. ज्योतिषिंत म्हणजे ज्योतिषी पर्यंत, म्हणजे भवनवासी, अंतर आणि ज्योतिष, या तिघांचं जे क्षेत्र सांगितलंय ते खेता उत्ता न बोलते घनपत्रा, ते घन किंवा प्रतरूप नाही, जे बरोबर घनाकार असंख्यात करोड योजन किंवा असंख्यात हजार योजन त्यांचं सांगितले क्षेत्र. तर ते कसं पण लांब असेल, रुंद असेल किंवा उंच कसं पण असेल, ते काय बरोबर घनाकार नाही. परंतु बाकीच्या म्हणजे ह्याच्यावर घ्यायचं की जे मनुष्य यांच्या वगैरे सांगितलं ते अवधी ज्ञानाचं क्षेत्र ते बरोबर घनाकार चौकोन घ्यायचं. आणि कप्पसुराणं पुढं विसरितम आयदन होतं. कल्पसूर जे कल्पवासी देव आहे त्यांचं जे क्षेत्र आहे ते कसं आहे, विसदृश आयत. दिसतंय ना, 1.5 राजू, 4 राजू, 5.5 राजू, हे आयताकार येणार ना, उंची जास्त येणार आणि त्याचं हे कमी आता दाखवलं तर 1.5 राजू विसदृश आयताकार, म्हणून 4 राजू येईल, पुन्हा 5 राजू, 5.5 राजू, हे 7 राजू, हे आयताकार. त्यांचं जे क्षेत्र असणार कल्पवासी देवांचं ते आयत विसदृश आयताकार आहे. आणि मनुष्य यांचं जे आहे ते चौकोन घनाकार आहे. आणि ज्योतिषी पर्यंतचं जे अवधी ज्ञानाचं क्षेत्र आहे ते कसं आहे, घन प्रकार नाही. ते कसं पण लांब रुंद कसं पण त्याचं काही ठराविक लांबी रुंदी उंची ठरलेली नाही. असा नियम सांगितला. काय लक्षात आलं तर उपयोग सगळा बडबड करतो. भवनवासी, दंतर आणि ज्योतिषी देवांचे जे क्षेत्र आहे ते काय ठरलेलं म्हणजे लांब रुंद उंची त्याची नाही, घनरूप नाही, जे एका बाजूला जास्त असेल कसं पण असेल. आणि मनुष्य तिर्यंच्यांचं आणि नारकींचं अवधी ज्ञानाचं क्षेत्र कसं आहे, चौकोन घनरूप आहे. आणि कल्पवासी देवांचं कसं आहे, विशेष क्षेत्र विसदृश आयत आहे. लांबी पुष्कळ आणि रुंदी आणि जाडी जी आहे ती एक राजू. अशा प्रकारे अवधी ज्ञानाचं इथं प्रकरण संपलेलं आहे. आता याच्यानंतर मनपरिज्ञानाचं प्रकरण सुरू होतं. अजून वेळ आहे, आपण 2 दाखला घेऊया. 438 नंबरची गाथा. चिंत्यम चिंत्यम वां अड्डं चिंत्यमनेय भेयगयम् मनपच्यवन्ति उच्चैः जं जानयितं पुनरलोये चिंत्यम चिंत्यम अर्थं चिंत्यमनेय भेयगयम् मनपच्यवन्ति उच्चैः
मनपर्यज्ञान कशाला म्हणतात ते सांगतायत. चिंत्यम, चिंतन केलेलं, म्हणजे कोणी एका जीवाने कुठल्या तरी विषयाचं चिंतन केलं. अचिंत्यम, अजून चिंतन केलं नाही, पुढं करेल भविष्य काळामध्ये अजून चिंतन केलेलं नाहीये, उद्या परवा काय चिंतन करणार आहे. आणि किंवा आदम चिंतन, पूर्ण चिंतन केलं नाही, चालू आहे चिंतन अजून त्या. आता जसं इथं हे बनवायचं पालखी, चिंतन चालू आहे ना, अजून पूर्ण चिंतन झालं नाही, अर्ध चिंतन चालू आहे, अर्ध चिंतन झालं नाही. कुठला पण विषय असं चालू करतो की अजून पूर्ण चिंतन त्याचं झालेलं नसतं, असंपूर्ण चिंतन आहे. तर अशा अनेक भेदगम, अनेक भेदाला प्राप्त झालेल्या पदार्थाला जे दुसऱ्याच्या मनामध्ये स्थित आहे त्याला जे ज्ञान जाणतं त्याला काय म्हणतात. जग जाणीतम मनपंचम, ते काय आहे. मनपर्य ज्ञान आहे. त्याची प्रवृत्ती कुठे आहे. तम खुणरलोय, मनपर्य ज्ञान कुणाला असणार. मुनींनाच असणार. मग ते कुठं होणार. मनुष्य लोकांमध्येच. मनुष्य लोकांच्या बाहेर मुनी असतील का. मनुष्य लोकांच्या बाहेर मुनी असणारच नाही. म्हणून त्या मनपर्य ज्ञानाची प्रवृत्ती कुठे आहे. फक्त मनुष्य लोकांमध्येच आहे, मनुष्य लोकांच्या बाहेर नाही. दुसऱ्याच्या मनामध्ये व्यवस्थित असणाऱ्या पदार्थाला त्याला मन म्हणतं. आणि मनाला जे जाणतं, जे मनातल्या विषयाला, म्हणजे मी आता काहीतरी कुठल्या तरी वस्तूचं चिंतन केलं समजा आणि मनपर्य ज्ञानीच्या समोर जाऊन बसलो समोर, तर ते आणि तुमच्या मनात काय चाललंय हे त्यांनी जर मनपर्य ज्ञान लावलं तिथं तर ते जाणू शकतील ना. तुमचं काहीतरी आता एखादं धन हरवलेलं असतं, ते राजाची कथा येते ना, त्याची अंगठी हरवलेली असते आणि तुम्ही बसतो, मग ते मुनिराजांनी विचार करतात की याच्या मनामध्ये काय चाललंय अंगठीबद्दल. तर त्यांनी सांगतात त्याला की तुझी अंगठी कुठं आहे. त्या कवळ्याच्या मध्ये तुझी अंगठी आहे. मग त्यांनी विचारलं पण नाही तरी कसं काय जाणलं. तर त्यांना मनपर्य ज्ञान होतं. त्याच्या मनामध्ये काय चाललंय ते जाणल्यामुळे मग त्याला आश्चर्य वाटलं ना की मी कसं काय माझ्या मनात जाणलं, एवढं कसं काय त्याला ज्ञान आहे. मग मनपर्य ज्ञानाच्या द्वारे जाणलं. मग मनपर्य ज्ञान मला होऊ शकते का. होऊ शकते. मग काय लागेल तुला मुनी व्हावं लागेल. म्हणूनच सांगितलं त्यांनी त्याच्यामध्ये मुनी होण्याची योग्यता त्यांनी बघितली होती, म्हणूनच त्यांनी ते सांगितलं. नाही तर कुणाला पण सांगत बसत. त्याला ते मुनी झाला आणि ते मनपर्य ज्ञान प्राप्तसाठी करण्यासाठी तो मुनी झाला. झाल्यानंतर मग म्हणजे तुला वेळ लागेल, थोडा अभ्यास करावा लागेल. 1 वर्ष. 1 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्या लक्षात आलं की मनपर्य ज्ञानाची काय किंमत आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा माझं जे आत्म्याचं ज्ञान आहे, केवळ ज्ञान आहे, ते सगळ्यात मोठं आहे. आणि त्या ज्ञानाची मला काय उपयोगच नाही. ते रूपी पदार्थाला जाणणार आहे, ते मोक्ष मार्गामध्ये जास्त उपयोगी नाही. म्हणून मग त्या ज्ञानाचं प्राप्त करण्यासाठी मुनिराज प्रयत्न करतात का. अवघे ज्ञान, मनपर्य ज्ञान आपोआप त्यांच्या विशुद्धीच्या द्वारे होते. ते प्राप्त करण्यासाठी काय ते पुरुषार्थ करत नाही. तर अशा प्रकारचे मनपर्य ज्ञान किती म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे समजायचं तेव्हा वाटते भारी आहे वाटते किती मनपर्य ज्ञान. तर असा ह्याच्यासाठी फक्त उपयोग करतात मुनिराज, त्याच्यासाठी मोक्ष मार्गासाठी. तर त्या जीवाला मोक्ष मार्गामध्ये आणण्यासाठी त्यांनी त्याचा उपयोग केला. बाकी दुसऱ्या कशासाठी करत नाही. इथं नाही आहे, परंतु पुढच्या कार्तिक वगैरे किंवा आधार धरलं त्यांनी. तेवढी विशुद्धी संयमीलाच होणार ना मनपर्य ज्ञानासाठी. आणि ते सांगणार मनपर्य ज्ञान असं पण होत नाही ज्याच्या कुठल्या तरी 7 वृत्तीपैकी कुठली तरी एखाद्या तरी वृत्ती पाहिजे त्यांना, आणि विशिष्ट वर्धमान चारित्रवाले पाहिजे. असं सामान्य विशुद्धी असणाऱ्यांना होत नाही असं मनपर्य. आणि आपण जे काळामध्ये तर होऊ शकत. त्याला लावतच नाहीत ना अवधिज्ञान मनपर्य ज्ञान लावतच नाही महाराष्ट्रासाठी वगैरे. तर मग आदिनाथ भगवंत कशाला रोज उठले असते आहाराला. मला आज मिळणार नाही आहार, त्याला काही माहित नाही होणार नाही का अवधिज्ञानाला.
अवधिज्ञान लावतच नाही त्यासाठी आपल्या आहारासाठी वगैरे. आता त्याने अवधिज्ञान लावलं असतं कळालं असतं ना त्यांना मला अजून मिळणार नाही, उठायचंच नाही आहाराला. 6 महिने रोज आहार उठत होते, रोज आहार मिळत नव्हता. तर ते एक त्यांची तपश्चरण पण झालं ना त्याची. आहाराला उठले असताना आहार मिळाला नाही तर जास्त कर्माची निर्जरा. लाभापेक्षा सुद्धा अलाभामध्ये आनंद जास्त आणि तिथं कर्माची निर्जरा. जास्त निर्जरा म्हणून तिथं दुःख मानच नाही आता. लोक रडून रडून बघायला राहिले आमच्यात न राहत राहिले. अहो ते म्हणायला त्यांची कर्माची निर्जरा होत नाही. काय करायचं पुढे मनपच्यवं च दुविहम् उजुमदिति उजुमदीति विहा उजुमनवैने काये तदर्थ विषयत्ति नियमेन ज्ञानाचे 2 भेद आहेत, ऋजुमती विपुलमती. ऋजुमती मनपरिज्ञान आणि विपुलमती मनपरिज्ञान असे त्याचे 2 भेद आहेत. आणि त्यामध्ये ऋजुमती विवाह ऋजुमती पुन्हा 3 प्रकारचे. ऋजु मन, ऋजु वचन आणि ऋजु काय. ऋजु मनोगत विषय अर्थविषय, ऋजु वचनगत अर्थविषय, ऋजु कायगत अर्थविषय. जे ऋजुमती मनपरिज्ञान कशाला म्हणायचं की जे सरळ मन वचन कायच्या द्वारे केले गेलेल्या दुसऱ्याच्या मनामधल्या पदार्थाला जे जाणतं त्याला म्हणायचं ऋजुमती मनपरिज्ञान. जे दुसरा जो जीव आहे त्याने सरळ मनाच्या द्वारे ऋजू पदार्थाला म्हणजे मनातल्या पदार्थाला विषय केला. जे एखाद्याने सरळ मनानं ज्या पदार्थाचं चिंतन केलेलं आहे त्याला त्यांनी विषय केला तर ते कोण झाले ऋजू मनोगत. ऋजू मन कशाला म्हणायचं पहिला जो पदार्थ ज्या प्रकाराने स्थित आहे त्याचा त्या प्रकाराने चिंतन करणारं मन त्याला ऋजू मन म्हणायचं. जे आता जसं आहे तसंच मनामध्ये चिंतन करतोय तर त्याला सरळ मन म्हणायचं. सरळ मनाला विचार केला आणि त्याच्या विपरीत विचार करणारं मन जे आहे ते अनऋजू मन. अनऋजू मन, ऋजू मन आणि अनऋजू मन. ऋजू वचन आणि अनऋजू वचन पदार्थ. जो पदार्थ जशा प्रकारे स्थित आहे त्याचं तशा प्रकारे ज्ञान करणारं वचन करविणारं वचन तसंच वचन बोलतो. चांगलं आहे तर चांगलंच म्हणतं, वाईट आहे तर वाईटच म्हणतं, कडू आहे तर कडूच म्हणतं. तर त्याचं ते वचन कसं आहे ऋजू आहे. आणि जे प्रकार जो पदार्थ जशा प्रकारे स्थित आहे तशाच प्रकारे अभिनयाच्या द्वारे शरीराच्या द्वारे दाखवलं. चांगलं आहे तर छान आहे ऋजू. ऋजू काय म्हणायचं जो पदार्थ जसा आहे तसंच त्याला दाखवलं कायच्या द्वारे तर तो ऋजू काय आहे. आणि त्याला प्राप्त झालेल्या विषयाचं चिंतन करतोय कोणी. ऋजू मनगत विषयाला पदार्थाला विषय करावा लागलेला कोणीतरी तर त्याला कोण जाणणार ऋजूमती
म्हणजे त्याने किती मनामध्ये सरळ विचार केला असं त्याचं मन खूप चांगलं आहे असं म्हणतो की किंवा त्याचं एखाद्याने वचन बोललेलं आहे ते रुजू वचन आहे त्याचा मी विचार करतो त्याने अशा अशा प्रकारचं वचन बोलले तर त्या रुजू वचनाला मी मनामध्ये विषय केला त्याला रुजूमती मनपरिज्ञानी जाणतात मनपरिज्ञान सगळं आणि रुजू कायच्याद्वारे एखाद्याने जी काय ती कृती केलेली आहे त्याचा मी विचार करते तर त्याला रुजूमती मनपरिज्ञानी माझ्या रुजू कायगत विषय जो माझ्या मनामध्ये आहे त्याला ते जाणतात तर जर मी अनरुजू म्हणजे वक्र मनाने विचार केलेल्या विषयाला जाणत असेल त्या वक्र वचनाने बोललेल्या मनाला विषय पदार्थाचा विचार जाणत असेल समजा विचार करत असेल त्याला रुजूमती मनपरिज्ञानी जाणणार फक्त सरळ मनानं ज्या पदार्थाला जो सरळ मनामध्ये स्थित असणाऱ्या पदार्थाला मी विषय केला किंवा रुजू वचनाला विषय केला किंवा रुजू कायला विषय केला म्हणजे मनामध्ये तर त्याला रुजूमती मनपरिज्ञानी जाणते यानी रुजू मन कहाँ से लगाना एक तो पहले मनपरिज्ञान की दो बेटे ना रुजूमती मनपरिज्ञान व रुजू वचन रुजू मनोगत पदार्थ को विषय करता है रुजू वचनगत पदार्थ को विषय करता है रुजू कायगत पदार्थ को विषय करता है अब मनपरिज्ञान मन में ही जो विचार चल रहा है जिसका उसको जानते हैं ना तो मैं विचार कर रही हूँ रुजू मन का हाँ उसको मतलब किसी ने अच्छी तरह से विचार किया हुआ है मतलब सरल परिणाम से विचार किया हुआ है उसका चिंतन कितना अच्छा है बराबर ऐसा मैं विचार कर रही हूँ उसको रुजूमती मनपरिज्ञान चाहिए रुजू मन दूसरे का उसको मैंने विषय बनाया और उसको रुजूमती मनपरिज्ञान चाहिए रुजू वचन दूसरे का उसका विचार मैं करती हूँ रुजू वचन का उसको वो मनपरिज्ञान चाहिए रुजू काय को मैंने विषय बनाया है उसको रुजूमती मनपरिज्ञानी चाहिए इसलिए रुजू मनगत रुजू वचनगत रुजू कायगत पदार्थ को विषय करने वाला जो विषय करता है उसको रुजूमती मनपरिज्ञानी कहते हैं सरळ मनाला सरळ वचनाला सरळ कायचा विचार करत असतो त्याला जाणं सोपं आहे हो फक्त मनाला विषय केला त्याला जाण्याचं कठीण आहे त्याला जास्त बुद्धी लागते आता शिंदेसारखे जाणतात आमच्यासारखे वक्र जरी असलं तरी त्यांचे ज्ञानाचा विषय व्हायला पाहिजे रुजूमतीवाला जास्त विशुद्ध परिणाम वाला जास्त त्याची शोषण रुजूमतीवाल्याचं आणि रुजूमती मनपरिज्ञानीचे त्यांचं शोषण कमी आहे त्यामुळे त्यांचं फक्त रुजू मनोगत काय विषय होणार आणि रुजू मनोगत काय विषय होणार आवाज तर हे जाता जाता मनपरिज्ञान दोन प्रकारचे आहे रुजूमती आणि विपुलमती असे दोन प्रकारचे आहे त्यापैकी रुजूमती मनपरिज्ञान 3 प्रकारचे आहे रुजू मन वचन काय प्रदत्त विषयत्वे नेमेन रुजू मन वचन कायला प्राप्त झालेल्या पदार्थाला विषय करतं नेमणे म्हणून त्याला रुजूमती मनपरिज्ञान म्हणतात सोपं आहे मनपरिज्ञानाचे संकेत काय नाही विषय चैतन्य जीवन जसं आहे तसं सांगायचं आहे त्यामध्ये चांगलं वाईट हा राग द्वेष करणारा नाही
जाणणे माझा स्वभाव आहे. आमच्या स्वभावापासून मी कधी मिटली होत नाही. अचल आहे, स्वरूपामध्ये निश्चल आहे. पंचोपीरण्यायक स्वरूपोऽहं ज्ञानानन्द स्वरूपोऽहं चित्तोऽहं एकोऽहं नमो